नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅथमॅटिकल लॉजिक या चॅप्टरमधील एक्सरसाइज 1.2 यातील सेकंड क्वेश्चन आज आपल्याला या व्हिडिओमध्ये सॉल्व करायचा आहे. यूजिंग ट्रूथ टेबल्स, आपल्याला ट्रूथ टेबलचा वापर करायचा आहे. प्रूव्ह दॅट फॉलोइंग लॉजिकल इक्विव्हॅलन्सेस. हा एक पॅटर्न आहे आणि हा एक पॅटर्न आहे. हे दोन इक्वल आहेत. आपल्याला प्रूव्ह करायचं आहे यूजिंग ट्रूथ टेबल. येथे आपल्याला ट्रूथ टेबल तयार करता आला पाहिजे. क्वेश्चन नंबर 1 मध्ये आपण म्हणजे यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण ट्रूथ टेबल कसा तयार करतात हे पाहिलेलं आहे. तो व्हिडिओ तुम्ही आधी पहा म्हणजे हे लक्षात येईल. प्रथम आपण काय करू, ट्रूथ टेबल तयार करू. या इन्फॉर्मेशनचा आपल्याला हे माहिती असणे आवश्यक आहे. क्वेश्चन नंबर 1 मध्ये पण आपण पाहिलेलं आहे. टी अँड टी असेल तर आपण टी घेणार. या व्यतिरिक्त काही वेगळं असेल तर आपण फॉल्स घेणार, अदरवाईज फॉल्स. टी अँड टी असेल तर टी, अदरवाईज फॉल्स. अँडचा नियम टी टी टी. ऑरचा नियम एफ ऑर एफ तर एफ 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 ऑरसाठी, अदरवाईज ट्रू. टी देन एफ असेल, पहिलं टी दुसरं एफ असेल आणि देन असेल तर एफ, अदरवाईज ट्रू. या व्यतिरिक्त काही वेगळं असेल तर ट्रू येणार आहे, ट्रूथ व्हॅल्यू. डबल इम्प्लिकेशनमध्ये दोन्ही टी टी असेल तरी चालेल, दोन्ही एफ एफ असेल तरी चालेल. दोघांची ट्रूथ व्हॅल्यू टीच येणार आहे, अदरवाईज एफ. या व्यतिरिक्त काही वेगळं असेल तर ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स येईल. निगेशन टी असेल तर आपण एफ करणार आणि निगेशन एफ असेल तर आपण टी करणार. एवढे रूल आपल्याला माहिती असेल तर ट्रूथ टेबल तयार करता येणार आहे. क्वेश्चन नंबर फर्स्ट, याच एक्सरसाइजमधील क्वेश्चन नंबर फर्स्ट यामध्ये पण आपण हे रूल पाहिलेले आहेत. आता आपल्याला ट्रूथ टेबल तयार करायचं आहे. पी आणि क्यू दोन स्टेटमेंट आहेत. दोन स्टेटमेंट असल्यामुळे आपण 4 रो करणार आहोत. एक रो जास्त करणार आहोत ही इन्फॉर्मेशन लिहिण्यासाठी. पी आणि क्यू दोन स्टेटमेंट आहेत. पी आणि क्यू दोन स्टेटमेंट असेल तर आपण टी टी एफ एफ, या पहिल्या कॉलममध्ये टी टी एफ एफ आणि दुसऱ्या कॉलममध्ये टी एफ टी एफ. हे पाठच असायला पाहिजे. हे फिक्स आहे. दोन स्टेटमेंटसाठी या रीडिंग फिक्स असतात. निगेशनचे आहेत का, निगेशन पी आहे, तो कॉलम आपण लगेच करून घेणार. निगेशन पी, या कॉलमचं निगेशन. टीला एफ करणार, टीला एफ, एफला टी आणि एफला टी करणार. निगेशन पी आणि क्यू, क्यूचा कॉलम आहे, निगेशन पीचा कॉलम आहे, म्हणजे ही व्हॅल्यू काढता येईल आपल्याला. तो कॉलम करू आपण, निगेशन पी अँड क्यू. निगेशन पी म्हणजे हा कॉलम, क्यू म्हणजे हा कॉलम. दोघांचा आपल्याला अँड घ्यायचा आहे. अँडसाठी रूल आहे टी टी असेल तरच टी. या दोन कॉलममध्ये टी टी आहे का, आहे तरच टी, अदरवाईज फॉल्स. म्हणजे बाकीच्या रीडिंग आपल्या फॉल्स येणार आहेत. नंतर पी ऑर क्यू. पी ऑर क्यू, पीचा कॉलम आहे, क्यूचा कॉलम आहे, त्यांचा ऑर घेऊ आपण. ऑरसाठी रूल आहे एफ एफ असेल तरच एफ. पी आणि क्यू हे दोन कॉलम, पी कॉलम आणि क्यू कॉलम. पी कॉलम आणि क्यू कॉलम दोघांमध्ये आपल्याला ऑर घ्यायचा आहे. एफ एफ असेल तरच एफ, एफ एफ आहे तरच एफ, अदरवाईज ट्रू. बाकीच्या रीडिंग आपल्या ट्रू येणार आहेत. हा कॉलम आहे आपल्याकडे, बरोबर आहे. निगेशन पीचा पण कॉलम आहे. दोघांचा आपण अँड घेणार आहोत. निगेशन पी आणि हा कॉलम, दोघांचं अँड घेऊ आपण आता. म्हणजे पी ऑर क्यू हा कॉलम, त्याचं अँड घ्यायचं आपल्याला निगेशन पी या कॉलम बरोबर. हा कॉलम आणि निगेशन पीचा हा कॉलम, दोघांचा आपल्याला अँड घ्यायचा आहे. अँडसाठी टी टी असेल तरच टी घ्यायचं आहे आपल्याला. या दोन कॉलममध्ये टी टी असेल तरच टी घ्यायचं आहे आपल्याला. इथे आहे तरच आपण टी घेणार, अदरवाईज फॉल्स. आपण दिलेल्या माहितीचा ट्रूथ टेबल तयार केलेला आहे. आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे, ही रीडिंग कुठे आहे, ही रीडिंग टेबलमध्ये कुठे आहे, निगेशन पी अँड क्यू. निगेशन पी अँड क्यू येथे आहे, बरोबर आहे. आणि ही येथे आहे. दोघांच्या रीडिंग इक्वल आहेत का, दोघांच्या रीडिंग इक्वल आहेत.
एफ 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 टी टी एफ एफ म्हणजेच काय, हे आणि हे इक्वल आहे, यावरून प्रूफ झालेलं आहे. सपोज आपण नंबरिंग करू यांना, म्हणजे आपल्याला खाली लिहिता येईल एल एच एस आर एच एस 1 2 3 4 5 आणि 6 कॉलमला आपण नंबरिंग केलेली आहे. ही आपली एल एच एस आहे, बरोबर आहे, ही एल एच एस आहे आणि ही आहे आर एच एस. हा कॉलम म्हणजे आर एच एस होईल, बरोबर आहे. आपल्याला हे प्रूफ करायचं आहे, दोघांचे रीडिंग सारखेच आहेत. येथे लिहिणार आपण फ्रॉम कॉलम 4 and 6, कॉलम 4 and 6 एल एच एस, ही एल एच एस इक्वल आहे आर एच एस, रीडिंग इक्वल आहे, बरोबर आहे. देअरफोर आपण काय लिहिणार, हे आणि हे इक्वल आहे. देअरफोर निगेशन पी अँड क्यू इक्विव्हॅलंट पी ऑर क्यू अँड निगेशन पी. पुढे लिहिणार हेन्स प्रूव्ड. बाय युजिंग ट्रूथ टेबल आपण हे प्रूव्ह केलेलं आहे, हेन्स प्रूव्ड. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2. पी आणि क्यू दोन स्टेटमेंट आहेत, म्हणजे आपल्याला 4 रो करायचे आहेत. एक रो जास्त करायचा आहे, म्हणजे टोटल रो आपल्याला 5 करायचे आहेत. एका रोमध्ये ही इन्फॉर्मेशन लिहायची आहे आणि ट्रूथ व्हॅल्यूसाठी 4 रो करायचे आहेत. हे आपण सर्व क्वेश्चन नंबर 1 मध्ये पाहिलेलं आहे, त्यामुळे जास्त एक्सप्लेन करायची येथे गरज नाही आहे. येथे काहीच समजत नसेल तर फर्स्ट क्वेश्चन आधी करा, नंतर हा प्रॉब्लेम सॉल्व करा. दोन स्टेटमेंट आहेत पी आणि क्यू. 2 असेल तर टी टी एफ एफ पहिल्या कॉलममध्ये, दुसऱ्या कॉलममध्ये टी एफ टी एफ. निगेशनचे स्टेटमेंट आहेत का, निगेशन पी आहे, तो एक कॉलम करू आपण. निगेशन पी, पीचं निगेशन, टीला एफ करणार, टीला एफ, एफला टी, एफला टी. नंतर पी और क्यू ही व्हॅल्यू काढू आपण. पी और क्यू, पीचा कॉलम आहे, क्यूचा कॉलम आहे, दोघांचं ऑर घेऊ आपण. पी कॉलम क्यू कॉलम दोघांचं ऑर घ्यायचं आहे. ऑरसाठी एफ एफ असेल तरच एफ, एफ एफ आहे तरच एफ, अदरवाईज ट्रू, बरोबर आहे. पी क्यूमध्ये आपण ऑर घेतलेला आहे, एफ एफ असेल तरच एफ. नंतर निगेशन, ही व्हॅल्यू काढली आपण. आता निगेशन या कॉलमचं करायचं आपल्याला, म्हणजे निगेशन पी और क्यू, हा कॉलम काढला आपण, त्याचं निगेशन म्हणजे या कॉलमचं निगेशन. टीला एफ करणार, टीला एफ, टीला एफ आणि एफला टी. निगेशन म्हणजे अपोजिट करायचं आपल्याला. ही रीडिंग काढली आपण एवढी. आता ही रीडिंग काढू आपण. निगेशन पीचा कॉलम आहे, क्यूचा पण आहे, म्हणजे एवढी रीडिंग काढू आपण. निगेशन पी अँड क्यू, निगेशन पी म्हणजे हा कॉलम आणि क्यू दोघांचा आपल्याला अँड घ्यायचा आहे. अँडसाठी टी टी असेल तरच टी, या दोन कॉलममध्ये निगेशन पी अँड क्यू या दोन कॉलमचा आपल्याला अँड घ्यायचा आहे. टी टी असेल तरच टी, टी टी आहे तरच टी, अदरवाईज फॉल्स. लेफ्ट साईड याप्रमाणे होणार आहे. या दोघांचा आपल्याला ऑर घ्यावा लागेल, म्हणजे लेफ्ट साईड होईल, बरोबर आहे. इथे आपण कॉलम ॲड करू. कॉलम कसा असेल, निगेशन पी और क्यू ही पूर्ण लेफ्ट साईड, त्याचं ऑर घ्यायचं आहे आपल्याला. निगेशन पी अँड क्यू बरोबर. पुढे निगेशन पीचा कॉलम करायची गरज नाही, कारण कॉलम केलेला आहे आपण. या दोघांचा आपल्याला ऑर घ्यायचं आहे. ऑरसाठी एफ एफ असेल तरच एफ, एफ एफ आहे तरच एफ, एफ एफ आहे तरच एफ, अदरवाईज ट्रू. आपल्याला काय प्रूफ करायचं आहे, ही आर एच एस, बरोबर आहे. आर एच एस म्हणजे हा कॉलम, बरोबर आहे, आणि एल एच एस म्हणजे हा कॉलम. दोन्ही रीडिंग इक्वल आहेत का, एफ 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 टी 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 टी,
म्हणजे दोन्ही रीडिंग इक्वल असल्यामुळे ही साईड या साईडला इक्विव्हॅलंट आहे. नंबरिंग करू आपण. सपोज 1 2 3 4 5 6 आणि 7. LHS RHS आपल्याला इक्वल दाखवण्यासाठी आपण नंबरिंग केलेली आहे. इथे लिहिणार फ्रॉम कॉलम 3 and 6 and 3 किंवा 3 and 6 लिहिलं तरी चालेल. LHS इक्वल आहे RHS. देअरफॉर निगेशन P or Q और नंतर प्रॉब्लेम पूर्ण लिहून घ्यायचा. निगेशन P पुढे लिहिणार हेन्स प्रूव्ड. अशा प्रकारे प्रूव्ह झालेला आहे. हेन्स प्रूव्ड. सॉरी, कॉलम इथे 7th, हा 7 कॉलम आहे. 7 and 3 बरोबर आहे. 7 पाहिजे इथे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे, इक्वल दाखवायचं आहे बाय युजिंग ट्रूथ टेबल. त्यासाठी आपण ट्रूथ टेबल तयार करणार. P आणि Q दोन स्टेटमेंट असल्यामुळे आपण रोची अरेंजमेंट करू. P आणि Q दोन स्टेटमेंट आहेत. P आणि Q. लेटर स्मॉल लिहायचे स्टेटमेंटचे. TTFF, येथे TFTF. निगेशन आहे का? निगेशन आहे, परंतु एका स्टेटमेंटचं नाही आहे, ब्रॅकेटला आहे. त्यामुळे आपल्याला आधी ब्रॅकेट काढावं लागेल, नंतर निगेशन घ्यावं लागेल. आता आपण काय करू, हे काढू. P आणि Q दोन कॉलम आहेत आपल्याकडे, म्हणजे यांचं डबल इम्प्लिकेशन काढता येईल आपल्याला. P डबल इम्प्लिकेशन Q. डबल इम्प्लिकेशन म्हणजे TT असेल तरी T घेणार, FF असेल तरी F घेणार. बरोबर आहे. डबल इम्प्लिकेशनचा नियम कसा आहे, दोन्ही TT असेल तरी आपण T's घेणार आणि दोन्ही FF असेल तरी आपण T's घेणार. डबल इम्प्लिकेशनचा हा रूल आहे. TT असेल तरी T, FF असेल तरी T, अदरवाईज फॉल्स. ही व्हॅल्यू काढली आपण. आता P और Q काढू आपण. P और Q. Pचा कॉलम आहे, Qचा आहे. दोघांचा ऑर घ्यायचा आपल्याला. ऑरसाठी FF असेल तरच F, FF असेल तरच F, अदरवाईज ट्रू. ऑरचा रूल कसा आहे, F और F असेल तरच F, यापेक्षा वेगळा असेल तर ट्रू. F आणि F आहे म्हणजे F. P आणि Qचा ऑर काढला आपण. आता P अँड Q काढू. हे ऑर आहे, हे अँड आहे. बरोबर आहे. P अँड Q. P आणि Q दोन कॉलम आहेत आपल्याकडे, त्याचं अँड घ्यायचं आहे. अँडसाठी रूल आहे T अँड T असेल, दोन्ही TT असेल तरच T, अदरवाईज फॉल्स. P अँड Q दोन्ही TT असेल तरच T, अदरवाईज फॉल्स. आता निगेशन काढू. हा कॉलम तयार केला आपण, त्याचं निगेशन घेऊ. म्हणजे या कॉलमचं निगेशन ऑफ P अँड Q. कारण पूर्ण एवढी रीडिंग काढायची आपल्याला. बरोबर आहे. या कॉलमचं निगेशन म्हणजे Tला F करणार, Fला T, Fला T, Fला T. P और Q म्हणजे हा कॉलम आणि निगेशन P अँड Q म्हणजे हा कॉलम. दोघांचा आपल्याला अँड घ्यायचा आहे. या दोन कॉलमचं अँड घ्यायचं आहे. पॅटर्न लिहून घेऊ आपण एवढा. इथे अँड निगेशन P अँड Q. आता आपल्याला अँड घ्यायचं आहे, नंतर पुन्हा एवढ्या रीडिंगचं निगेशन घ्यायचं आहे, कारण इथे मोठा ब्रॅकेट आहे. या दोन कॉलमचं अँड घ्यायचं आहे. अँडसाठी TT असेल तरच T, TT असेल तरच T, TT असेल तर T, अदरवाईज फॉल्स. आता एवढी रीडिंग काढली आपण, एवढा कॉलम तयार केला. बरोबर आहे. आता याचं निगेशन घ्यायचं आहे, म्हणजे या कॉलमचं निगेशन. फक्त इथे निगेशन साईन ॲड करणार आपण. एक कॉलम आपल्याला ॲड करावं लागेल. निगेशन घ्यायचं आहे आपल्याला या कॉलमचं. P और Q अँड निगेशन P अँड Q.
पहा व्हॅल्यू लिहिण्यासाठी आपल्याला जागा कमी लागते, परंतु हा प्रॉब्लेम लिहिण्यासाठी जागा जास्त लागत आहे, म्हणून कॉलमची साईज लहान मोठी होत आहे. या कॉलमचं निगेशन एफला टी करणार, टीला एफ, टीला एफ आणि एफला टी. हा जो पॅटर्न आहे तो इथे पूर्ण आलेला आहे RHS, बरोबर आहे. आणि पी डबल इम्प्लिकेशन क्यू ही आहे LHS. या दोन रीडिंग इक्वल आहेत का, असेल तर हे इक्वल आहे. या दोन कॉलमची आपण तुलना करू. TT आहे, FF आहे, FF आहे आणि TT आहे. एवढ्या रीडिंग आणि या रीडिंग सारख्याच आहेत, बरोबर आहे. म्हणजेच काय, LHS इक्वल टू RHS. लिहिण्यासाठी आपण नंबरिंग करू. सपोज 1 2 3 4 5 6 7 8. फ्रॉम कॉलम खूप कॉलम आहेत येथे. नेमका कोणता कॉलम इक्वल आहे हे दाखवण्यासाठी आपण नंबरिंग केलेली आहे. फ्रॉम कॉलम 3 and 8. यावरून आपल्याला समजते रीडिंग इक्वल असल्यामुळे LHS आणि RHS इक्वल आहे. LHS इक्वल टू RHS. LHS म्हणजे ही साईड, P डबल इम्प्लिकेशन Q इक्विव्हॅलंट निगेशन ऑफ P और Q. प्रॉब्लेम ॲज इट इज लिहून घ्या, P अँड Q. हेन्स प्रूव्ड. अशा प्रकारे आपण प्रूव्ह केलेलं आहे बाय यूजिंग ट्रूथ टेबल. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. दोन स्टेटमेंट आहेत. ट्रूथ टेबल तयार करू आपण. PQ दोन स्टेटमेंट आहेत. Pचे रीडिंग, Qचे रीडिंग. TTFF, TFTF. निगेशन आहे का, निगेशन आहे. निगेशन Pचा एक कॉलम करू आपण. P कॉलम हा आहे, त्याचं निगेशन Tला F करणार, Tला F, Fला T आणि Fला T. आता Q देन P ही व्हॅल्यू काढू. Q देन P. Q आणि P त्यांचं देन आधी Q नंतर P आहे, म्हणजे TF असेल, इकडे T इकडे F पाहिजे. TF असेल तरच F, TF आहे तरच F, अदरवाईज ट्रू. नंतर हा कॉलम आहे, Pचा पण कॉलम आहे, म्हणजे यांचा आपण देन घेऊ. हा कॉलम आणि Pचा कॉलम दोघांचा आपल्याला देन घ्यायचा आहे. देनसाठी रूल कोणता आहे, T देन F असेल तरच F, बरोबर आहे, अदरवाईज ट्रू. हा कॉलम आहे, Pचा कॉलम आहे, यांचं देन घेऊ आपण, म्हणजे P देन Q देन P, म्हणजे पूर्ण LHS होईल आपली, बरोबर आहे. Pचा कॉलम हा आणि Q देन P हा कॉलम दोघांचा आपल्याला देन घ्यायचा आहे. इफ देन सिंगल ॲरो. यांचं देन घेण्यासाठी इकडे T पाहिजे, इकडे F पाहिजे. TF असेल तरच F, TF असेल तरच F, कोठेच नाही आहे. इकडे T इकडे F, तसं नाही आहे. तसं असेल तर F, अदरवाईज ट्रू, म्हणजे सर्व व्हॅल्यू आपल्याला ट्रू मिळणार आहेत. निगेशन Pचा पण कॉलम आहे आपल्याकडे, हा पण पूर्ण कॉलम झालेला आहे. आता P देन Q, इथे Q देन P आहे, आपल्याला काय पाहिजे, P देन Q. तो एक कॉलम काढू आपण, P देन Q. P देन Q, आधी P नंतर Q. TF असेल तरच F, TF आहे तरच F, TF असेल तरच F, अदरवाईज ट्रू. हा कॉलम तयार केला. निगेशन Pचा पण आहे कॉलम आपल्याकडे, म्हणजे एवढी रीडिंग आपल्याला घेता येईल, बरोबर आहे. निगेशन Pचा कॉलम देन घ्यायचा आहे P देन Q, बरोबर. पहा निगेशन P म्हणजे हा कॉलम आणि P देन Q हा कॉलम, दोघांचा आपल्याला देन घ्यायचा आहे. TF असेल तरच F. पहा इकडे T पाहिजे, इकडे F पाहिजे, तरच F. TF नाही आहे, कोठेच नाही आहे, असेल तर F, अदरवाईज ट्रू, म्हणजे सर्व रीडिंग आपल्या ट्रू मिळत आहेत. पहा P देन म्हणजे ही LHS आहे, बरोबर आहे. हा कॉलम म्हणजे LHS आणि हा कॉलम म्हणजे RHS. दोन्ही इक्वल आहेत का, TT 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 TT.
बरोबर आहे, रीडिंग पूर्ण इक्वल आहेत. नंबरिंग करू 1 2 3 4 5 6 कॉलम आणि 7th कॉलम. फ्रॉम 5 and 7 हा 5 आणि हा 7. फ्रॉम कॉलम 5 and 7, फ्रॉम कॉलम 5 and 7 LHS इक्वल टू RHS. बरोबर आहे, म्हणजेच काय LHS P देन जे दिलेला प्रॉब्लेम इक्विव्हॅलंट आहे Q देन P इक्विव्हॅलंट निगेशन P देन P देन Q, हेन्स प्रूव्ड. अशा प्रकारे प्रूव्ह झालेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. येथे P Q आणि R म्हणजे 3 प्रकारचे स्टेटमेंट आहेत. 3 जर स्टेटमेंट असतील तर आपल्याला 8 रो करायचे आहेत. बरोबर आहे, 1 रो जास्त. हे आपण सर्व पाहिलेलं आहे. Pचा कॉलम, Qचा कॉलम, Rचा कॉलम. रीडिंग कसं लिहिणार 4 टाइम्स T. हे आपण सर्व क्वेश्चन नंबर 1 मध्ये पाहिलेलं आहे. 4 टाइम्स F. 4 2 का 1. बरोबर आहे, 4 2 1. 2 म्हणजे TTFF, TTFF, TTFF. 4 2 1 म्हणजे TF TF, अल्टरनेट. आता LHS ही आहे, ही व्हॅल्यू काढून घेऊ P और Q, कारण दोन्ही पण कॉलम आहेत आपल्याकडे. ऑरसाठी ऑरचा रूल कोणता आहे, दोन्ही FF असेल तरच F. P आणि Q या दोनचा आपल्याला ऑर घ्यायचा आहे. दोन्ही FF असेल तरच F, दोन्ही FF आहे तरच F, दोन्ही FF आहे तरच F. या दोन रीडिंग आपल्याला F मिळतील, F आणि F, FF F, FF F, कारण ऑर घेत आहोत आपण. हा कॉलम झालेला आहे. हा कॉलम आणि R यांचं देण घेऊ आपण, म्हणजे लेफ्ट साईड पूर्ण होईल. P और Q हा कॉलम आहे आपल्याकडे आणि Rचा पण कॉलम आहे, यांचं देण घेऊ आपण. Rचा कॉलम हा आहे आणि हा कॉलम, दोघांचं देण. परंतु हा कॉलम आधी पाहिजे आपल्याला, म्हणजे इकडे बाकीच्या T येतील. सॉरी, बाकीच्या रीडिंग T आहेत आपल्या. येथे FF म्हणजे अदरवाईज ट्रू. हा कॉलम इकडे T पाहिजे, इकडे F पाहिजे, कारण देण घ्यायचं आहे. TF आहे तरच F, अदरवाईज ट्रू. TF आहे तरच F, TF अदरवाईज ट्रू. रिमेनिंग व्हॅल्यूज आपल्या ट्रू येणार आहेत. बरोबर आहे, LHS पूर्ण झालेली आहे. ही आहे LHS. सपोज 1 नंबर, 2 नंबर, 3 4 आणि 5. हा 5 नंबर. ही आहे आपली LHS. बरोबर आहे, हा कॉलम म्हणजे LHS. आता RHSसाठी P देन R पाहिजे आपल्याला, तो एक कॉलम करू आपण. P आणि R यांचं देण घ्यायचं आपल्याला. हा कॉलम आणि हा कॉलम दोघांचं देण घ्यायचं आहे. TF असेल तरच F देणसाठी. बरोबर आहे, TF असेल तरच F, अदरवाईज ट्रू. TF असेल तरच F, अदरवाईज ट्रू. P आणि Rचं देण घेत आहोत. TF असेल तरच F, अदरवाईज ट्रू. बाकीचे रीडिंग आपल्या ट्रू येणार आहेत. ही रीडिंग काढली. Q देन R काढू आपण आता. Q देन R. नंतर आपल्याला ही रीडिंग आणि ही रीडिंग दोघांचं आपल्याला अँड घ्यायचं आहे. Q देन R. Q आणि R यांचं देण म्हणजे TF असेल तरच F, TF आहे तरच F, TF असेल तरच F, अदरवाईज ट्रू. बाकीचे रीडिंग आपल्या ट्रू येणार आहेत. आता हा कॉलम आहे आपल्याकडे, हा पण कॉलम आपल्याकडे आहे. दोघांचा आपण अँड घेणार आहोत. P देन R म्हणजे हा कॉलम आणि Q देन R म्हणजे हा कॉलम, दोघांचं अँड घ्यायचं आहे आपल्याला. अँडसाठी रूल प्रथम स्टेटमेंट लिहून घेऊ आपण. पॅटर्न याप्रमाणे आहे, म्हणजे ही RHS होईल आपली. बरोबर आहे, ही आहे RHS.
कॉलमचा नंबर किती येईल? हा 6, हा 7 आणि हा 8. पी देन आर म्हणजे हा कॉलम, क्यू देन आर म्हणजे हा कॉलम, दोघांचा आपल्याला अँड घ्यायचा आहे. अँडसाठी रूल आहे टी टी असेल तरच टी, टी टी असेल तरच टी, दोन्ही टी टी असेल तरच टी, टी टी असेल तर टी, टी टी असेल तर टी, टी टी असेल तरच टी, अदरवाईज फॉल्स. आपल्याला इक्वल दाखवायचं आहे एल एच एस आणि आर एच एस. एल एच एसच्या रिडिंग आणि आर एच एसच्या रिडिंग इक्वल आहेत का? कॉलम 5 आणि 8, टी टी एफ एफ, टी टी एफ एफ, टी टी एफ एफ, टी 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 टी, बरोबर आहे. कॉलम नंबर 5 आणि कॉलम नंबर 8 यांच्या रिडिंग इक्वल आहेत, म्हणजेच काय एल एच एस आणि आर एच एस इक्वल आहे. इथे लिहिणार फ्रॉम कॉलम 5 and 8, 5 and 8, LHS equal to RHS, LHS इक्विवलंट RHS, बरोबर आहे, कारण रिडिंग इक्वल आहेत. म्हणजेच काय, हा दिलेला प्रॉब्लेम पूर्ण ॲज इट इज लिहून घ्या. हेन्स प्रूव्ड. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6 पहा. इथे पी क्यू आर 3 स्टेटमेंट आहेत, त्यामुळे आपण 8 रो केलेले आहेत, एक रो जास्तीचा केलेला आहे. टोटल रो आपण 9 केलेले आहेत. पी क्यू आर 3 स्टेटमेंट आहेत. पी क्यू आर 4 2 का 1, 4 2 1, 4 टाइम्स टी, 4 टाइम्स एफ, 2 म्हणजे 2 टाइम्स टी, 2 टाइम्स एफ, 1 म्हणजे टी एफ टी एफ. पहा, निगेशनचा कॉलम करायची गरज नाही आहे. क्यू अँड आर हा कॉलम तयार करू. क्यू आणि आर दोघांचा अँड घ्यायचा आहे. अँडसाठी रूल कोणता आहे? टी टी असेल तरच टी, टी टी आहे टी, टी टी असेल तरच टी, टी टी असेल तरच टी, अदरवाईज फॉल्स. पहा, पीचा कॉलम आहे. आता दोघांचा कॉलम घेऊ आपण. पी देन क्यू अँड आर. पीचा कॉलम आहे, क्यू अँड आरचा पण कॉलम आहे. पी आणि क्यू अँड आर दोघांचा आपल्याला देन घ्यायचा आहे. देनसाठी टी एफ असेल तरच एफ, इकडे टी इकडे एफ पाहिजे, टी एफ तरच एफ, टी एफ एफ, टी एफ तर एफ. पहा, एफ टी नाही, इकडे टी इकडे एफ, कारण आधी पी आहे. टी एफ तरच एफ, अदरवाईज फॉल, अदरवाईज ट्रू. पहा, ही झाली आपली लेफ्ट हँड साईड, बरोबर आहे, एल एच एस. आता पी देन क्यू काढू. पी देन क्यू. पी आणि क्यू दोघांचा आपल्याला देन घ्यायचा आहे. या दोन कॉलममध्ये देन, देनसाठी टी एफ असेल तरच एफ. पहा, टी एफ असेल तरच एफ, टी एफ असेल तर एफ, अदरवाईज ट्रू. पी देन आर काढू. पी देन आर. पी आणि आर यांचं देन घ्यायचं आहे. पीकडे टी पाहिजे, आरकडे एफ पाहिजे. टी एफ असेल तरच एफ. पहा, टी एफ असेल तरच एफ, टी एफ येथे आहे, येथे एफ, टी एफ असेल तरच एफ, अदरवाईज ट्रू. बाकीचे रिडिंग आपल्याला ट्रू येणार आहेत. पी देन क्यू हा पण कॉलम आहे. पी देन आर हा पण कॉलम आहे. दोघांचा अँड घेऊ आपण. या दोन कॉलमचा अँड म्हणजे पी देन क्यू अँड पी देन आर. ही आपली आर एच एस होईल, बरोबर आहे.
या दोघांचं अँड घ्यायचं आहे. अँडसाठी टी टी असेल तरच टी, टी टी असेल तरच टी, टी टी असेल तरच टी, टी टी असेल तर टी, टी टी असेल तर टी, टी टी असेल तरच टी, अदरवाईज फॉल्स. बाकीच्या रीडिंग फॉल्स येतील. नंबरिंग करू आपण. 1 2 3 4 5 6 7 8. नंबरिंग का केली आपण? कारण आपल्याला 5th नंबरचा कॉलम आणि 8 नंबरचा कॉलम इक्वल दाखवायचे आहेत. म्हणजे खाली लिहिता येईल आपल्याला कोणते कॉलम आपण इक्वल दाखवत आहोत. टी टी एफ एफ, एफ एफ, एफ एफ, टी टी, टी टी, टी टी, टी टी. म्हणजे 5th नंबरचा कॉलम आणि 8 नंबरचा कॉलम दोघांचे रीडिंग सेम आहेत, इक्वल आहेत, आयडेंटिकल आहेत. बरोबर आहे. तर आता येथे लिहिणार आपण फ्रॉम कॉलम 5 and 8, 5 and 8, LHS equal to RHS. देअरफॉर दिलेला प्रॉब्लेम प्रूफ झालेला आहे. याप्रमाणे प्रूफ झालेला आहे. हेन्स प्रूव्ड. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7. पहा येथे सिम्बॉल मिसिंग आहेत. 2 ब्रॅकेट आहेत. येथे सिम्बॉल नाही आहे. येथे अँड असायला पाहिजे. प्रिंट मिस्टेक असावी. येथे अँड पाहिजे. येथे निगेशन पाहिजे या ब्रॅकेटला आणि निगेशन क्यू पाहिजे. असं असेल तरच प्रूफ होईल. तरी आपण याप्रमाणे सॉल्व करू. पहा सोल्युशन. 3 स्टेटमेंट आहेत त्यामुळे आपण रो करणार आहोत 9. पहा 3 स्टेटमेंट आहेत. पी क्यू आर म्हणजे 4 2 का 1 याप्रमाणे सिक्वेन्स आपल्याला लिहायची आहे. पी क्यू आर 4 टाइम्स टी येणार इथे. 4 टाइम्स टी, येथे 2 टाइम्स टी, येथे 1 टाइम टी. 4 टाइम्स एफ, येथे एफ एफ, टी टी, एफ एफ, टी एफ, टी एफ. निगेशन आहे का? निगेशन क्यूचा आहे. पहा येथे निगेशन क्यूचा कॉलम करू आपण. निगेशन क्यू, क्यूचा कॉलम हा आहे. टीला एफ करणार, टीला एफ, एफला टी, एफला टी, एफ एफ, टी आणि टी. क्यू अँड आर हा कॉलम करू. क्यू आणि आर. पहा क्यूचा कॉलम, आरचा कॉलम, दोघांचा अँड घ्यायचा आहे. अँडसाठी टी टी असेल तरच टी, टी टी असेल तर टी, टी टी असेल तरच टी. येथे टी टी आहे, टी येणार, अदरवाईज एफ. हा कॉलम आणि पीचा कॉलम आहे म्हणजे एवढी व्हॅल्यू फाइंड आउट करू आपण. पी देन क्यू अँड आर म्हणजे लेफ्ट साईड होईल आपली ही LHS. बरोबर आहे. पीचा कॉलम आणि हा कॉलम. देन आहे टी एफ असेल तरच एफ. पहा टी एफ असेल तरच एफ, टी एफ आहे एफ, टी एफ एफ, टी एफ असेल तरच एफ, अदरवाईज ट्रू. पी अँड निगेशन क्यू, पी अँड निगेशन क्यू. पीचा कॉलम आणि निगेशन क्यूचा कॉलम त्यांचा अँड घ्यायचा आहे. अँडसाठी टी टी असेल तरच टी, टी टी असेल तरच टी. येथे टी टी आहे, टी येणार, टी टी, टी, टी टी असेल तरच टी, अदरवाईज फॉल्स, अदरवाईज फॉल्स. हा कॉलम आहे आपल्याकडे. आता निगेशन घेऊ त्याचं, म्हणजे निगेशन ऑफ पी अँड निगेशन क्यू. या कॉलमचं निगेशन. एफला टी करणार, एफला टी, टीला एफ, टीचं एफ होईल, एफचं टी, एफचं टी, एफला टी करणार, एफला टी करणार, याप्रमाणे. आता हा कॉलम आहे आपल्याकडे. बरोबर आहे. पी देणार हा एक कॉलम करू, नंतर अँड घेऊ आपण.
पहा इथे पी देन आर ही रीडिंग घेऊ आपण. पुढे आपल्याला कॉलम ॲड करावे लागतील. पीचा कॉलम आरचा कॉलम, पीचा कॉलम आरचा कॉलम, दोघांचं देन घ्यायचं आहे. देनसाठी रूल कोणता आहे? टी एफ असेल तरच एफ. येथे टी एफ आहे तरच एफ, टी एफ असेल तरच एफ, टी एफ असेल तरच एफ, अदरवाईज ट्रू. बाकीच्या व्हॅल्यू ट्रू मिळणार आहेत. आता या दोन कॉलमचा आपल्याला अँड घ्यायचा आहे. अँडसाठी टी टी असेल तरच टी, टी टी असेल तरच टी, टी टी आहे तरच टी येणार आहे. टी टी आणि टी. बाकीचे रीडिंग फॉल्स, बाकीच्या रीडिंग फॉल्स. आता हा 10 नंबरचा कॉलम होईल. ही आपली आर एच एस आहे. 6 नंबर, कॉलम नंबर 6 आणि कॉलम 10 इक्वल आहेत का? टी टी, एफ एफ, एफ एफ, एफ एफ, टी टी, टी टी, टी टी आणि टी टी इक्वल आहेत. म्हणजे फ्रॉम कॉलम 6 अँड 10, फ्रॉम कॉलम 6 अँड 10 एल एच एस इक्वल आहे आर एच एस. बरोबर आहे. देअरफॉर आपण काय लिहिणार? हा प्रॉब्लेम आपण मॉडिफाय केलेला आहे. क्यू अँड आर. टेक्स्टबुकमध्ये सिम्बॉल मिसिंग आहेत. येथे निगेशन असायला पाहिजे. पी अँड निगेशन क्यू असायला पाहिजे. टेक्स्टबुकमध्ये फक्त क्यू आहे, येथे अँड पाहिजे आणि पी देणार. याप्रमाणे मॉडिफाय केल्यानंतर आन्सर आपलं बरोबर येत आहे. हेन्स प्रूव्ड. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8. 3 स्टेटमेंट आहेत पी क्यू आर. पी क्यू आणि आर. टी 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 टी, एफ एफ, एफ एफ. 2 टाइम्स टी टी, एफ एफ. 1 टाइम्स टी एफ, टी एफ. आता ही व्हॅल्यू काढू आपण. क्यू और आर, क्यू और आर. क्यूचा कॉलम आहे, आरचा कॉलम आहे. त्यांचं क्यू आणि आरचं ऑर घेऊ आपण. या दोघांचं ऑर घ्यायचं आहे. ऑरसाठी ऑर घ्यायचं आहे आपल्याला. ऑरसाठी एफ एफ, एफ ऑर एफ असेल तरच एफ, एफ एफ असेल तरच एफ घ्यायचं आपल्याला. एफ एफ असेल तरच एफ, एफ एफ आहे तरच एफ घेणार आपण. एफ एफ आहे एफ, अदरवाईज ट्रू. हा कॉलम आहे आणि पीचा पण आहे, म्हणजे एवढी व्हॅल्यू काढू आपण. पी अँड क्यू और आर. पीचा कॉलम आणि हा कॉलम दोघांचं आपल्याला अँड घ्यायचं आहे. अँडसाठी टी टी असेल तरच टी. या दोन कॉलममध्ये टी टी असेल तरच टी, टी टी असेल तर टी, अदरवाईज फॉल्स. बाकीच्या रीडिंग फॉल्स मिळणार आहेत. ही झाली एल एच एस. बरोबर आहे. नंबरिंग देऊ आपण. 1 2 3 4 5. 5 नंबरचा कॉलम एल एच एस आहे. त्याच्या व्हॅल्यू ह्या आहेत. आता पी अँड क्यू, पी अँड क्यू. पीचा कॉलम, क्यूचा कॉलम, दोघांचा अँड घ्यायचा आहे. अँडसाठी टी टी असेल तरच टी, टी टी आहे टी घेणार. टी टी आहे टी, टी टी असेल तरच टी, अदरवाईज फॉल्स. पी अँड क्यू नंतर पी अँड आर घेऊ आपण. पी आणि आर या दोघांचं अँड घ्यायचं आहे आपल्याला. अँडसाठी टी टी असेल तरच टी. पी आणि आरचा कॉलम टी टी असेल तरच टी, अदरवाईज फॉल्स. बाकीच्या रीडिंग फॉल्स. आता हा कॉलम आहे, हा कॉलम आहे. 2 कॉलमचं ऑर घेऊ आपण. पी अँड क्यू हा कॉलम ऑर घ्यायचा आहे आपल्याला. पी अँड आर. यापूर्वीचे तुम्ही 2 व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला पूर्ण क्लिअर लक्षात येईल आणि कोणताही प्रॉब्लेम सॉल्व करता येईल.
पी अँड क्यू हा कॉलम आहे, पी अँड आर हा कॉलम आहे. दोघांचं ऑर घ्यायचं आहे. ऑरसाठी एफ एफ असेल तरच एफ. पहा एफ एफ असेल तरच एफ, दोन्ही एफ एफ असेल तर एफ, एफ एफ असेल तर एफ, एफ 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 आहे एफ, येथे नाही आहे म्हणजे टी. ही झाली आर एच एस, ही आहे आर एच एस. 6 नंबर, 7 नंबर, 8 नंबर. फ्रॉम 5 and 8, फ्रॉम कॉलम 5 and 8 एल एच एस इक्वल आहे आर एच एस. बरोबर आहे. देअरफॉर दिलेला प्रॉब्लेम प्रूव्ह झालेला आहे, इक्वल आहे म्हणून. हेन्स प्रूव्ड, अशा प्रकारे प्रूव्ह झालेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9. येथे 3 स्टेटमेंट आहेत, पी क्यू आर. पीचा कॉलम, क्यूचा कॉलम आणि आरचा कॉलम. पी क्यू आर 4 times टी 4 times एफ, 4 2 का 1, येथे 2 times, 2 times टी 2 times एफ, टी टी एफ एफ, टी टी एफ एफ. टी एफ टी एफ, टी एफ टी एफ. पी और क्यू ही व्हॅल्यू काढू. दोन्ही कॉलम आहेत आपल्याकडे, ही व्हॅल्यू काढू आपण. पी आणि क्यू दोघांचं ऑर घ्यायचं आपल्याला. ऑरसाठी एफ एफ असेल तरच एफ. पहा एफ और एफ असेल तरच आपल्याला एफ घ्यायचं आहे. पी आणि क्यूमध्ये या 2 कॉलममध्ये ऑर घ्यायचं आहे. एफ एफ असेल तरच एफ, एफ एफ आहे, एफ एफ आहे तरच आपण एफ घेणार. बाकीच्या रीडिंग ट्रू. पहा पी और क्यू काढलेला आहे आपण. येथे पण पी और क्यू आहे, परंतु येथे निगेशन लागेल आपल्याला. निगेशन काढू आपण. या कॉलमचं निगेशन म्हणजे हा कॉलम झालेला आहे, याच कॉलमचं निगेशन घेऊ म्हणजे हा कॉलम होईल. पी और क्यू, या कॉलमचं निगेशन. टीला एफ करणार, टीचं एफ 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 टी आणि टी. निगेशन केलं आपण. आता पहा हा कॉलम आहे आपल्याकडे, निगेशनचा कॉलम आहे आपल्याकडे आणि हा पण कॉलम आहे. बरोबर आहे. 2 कॉलमचं आपण ऑर घेऊ म्हणजे निगेशन ऑफ पी और क्यू, त्याचं ऑर घ्यायचं आहे आपल्याला. पी और क्यू बरोबर हा कॉलम, हा कॉलम, या 2 कॉलमचं आपल्याला ऑर घ्यायचं आहे. ऑरसाठी एफ एफ असेल तरच एफ. पहा एफ एफ असेल तरच एफ, कोठेच नाही आहे एफ एफ. दोन्ही एफ एफ आहेत का? नाही. म्हणजे सर्व रीडिंग ट्रू असणार आहेत. एफ एफ असेल तरच एफ, अदरवाईज ट्रू. या कॉलमबरोबर अँड घ्यायचं आहे आपल्याला आरचं, आर कॉलम आणि हा कॉलम दोघांचा अँड घ्यायचं आहे म्हणजे एल एच एस होईल. पहा इथे लिहिणार आपण एल एच एस. पी और क्यू, येथे ऑर आहे. पी याच्या खाली लिहितो मी ऑर. पी और क्यू, त्याचं आपल्याला काय घ्यायचं आहे? अँड घ्यायचं आहे आर कॉलम बरोबर म्हणजे ही आपली एल एच एस होईल. पहा या कॉलमचं आणि आरचं अँड घ्यायचं आहे. अँडसाठी टी टी असेल तरच टी, टी टी आहे तर टी येईल. टी टी असेल तरच टी, टी टी आहे टी, टी टी आहे टी येणार, अदरवाईज फॉल्स. पहा आरचा कॉलम घ्यायची गरज नाही कारण आपण सुरुवातीलाच घेतलेला आहे. बरोबर आहे. ही एल एच एस आणि ही आपली काय आहे? आर एच एस. आरचा कॉलम म्हणजे आर एच एस. इक्विव्हॅलंट आपल्याला फक्त आर दाखवायचं आहे. आरचा कॉलम आहे आपल्याकडे म्हणजे 1 2 हा 3rd कॉलम, 4th 5th 6th आणि 7th. हे करायची गरज नाही. 3rd कॉलम आर एच एस आहे, 7th कॉलम एल एच एस आहे. दोन्ही इक्वल आहेत का? टी टी एफ एफ, टी टी एफ एफ, टी टी एफ एफ, टी टी एफ एफ म्हणजे इक्वल आहेत. फ्रॉम कॉलम
3rd and 7. LHS equal to RHS किंवा RHS equal to LHS. Therefore दिलेला प्रॉब्लेम प्रूव्ह झालेला आहे. हेन्स प्रूव्ड. पहा ट्रूथ टेबलचा वापर करून आपण व्हॅल्यू इक्वल दाखवलेले आहेत, म्हणजे दोन साईड इक्वल झालेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 10. P आणि Q दोनच स्टेटमेंट आहेत. P आणि Q दोनच स्टेटमेंट आहेत. PQ TTFF TFTF. निगेशन आहेत का? ब्रॅकेटचं निगेशन नंतर घेऊ आपण. ब्रॅकेटचा कॉलम तयार केल्यानंतर निगेशन Q आहे, निगेशन P पण आहे, ते कॉलम आधी करून घेऊ आपण. निगेशन Pचा कॉलम, निगेशन Qचा कॉलम. सिंगल निगेशन असेल तर लगेच कॉलम करून घ्यायचा स्टेटमेंट नंतर. पहा निगेशन P या कॉलमचं निगेशन घ्यायचं आहे. टीला F करणार, टीला F, Fला T, Fला T. निगेशन Q टीचं F होईल, Fचं T, Tचं F आणि Fचं T. आता P देन Q काढू. P देन Q नंतर त्या कॉलमचं निगेशन घेऊ आपण. P देन Q, Pचा कॉलम Qचा कॉलम, त्यामध्ये देन घ्यायचा आहे. देनसाठी T देन F असेल तरच F. पहिलं T दुसरं F पाहिजे. PQचं देन घ्यायचं आहे आपल्याला. TF असेल तरच F. TF आहे तरच F. TF असेल तरच F, अदरवाईज ट्रू. आता या कॉलमचं निगेशन घेऊ आपण. निगेशन ऑफ P देन Q म्हणजे पूर्ण आपली LHS होऊन जाईल. या कॉलमचं निगेशन टीचं F करणार, Fचं T, Tचं F आणि Tचं F. ही झाली LHS. बरोबर आहे, ही आहे LHS. हा कॉलम म्हणजे LHS. आता Pचा कॉलम आहे आपल्याकडे, निगेशन Qचा पण आहे, म्हणजे दोघांचं ॲड घेऊ आपण. निगेशन Qचा कॉलम आणि Pचा कॉलम या दोघांचं ॲड घ्यायचं आहे. ॲडसाठी TT असेल तरच T. P कॉलम आणि निगेशन Q दोघांचं ॲड घ्यायचं आहे. ॲडसाठी TT असेल तरच T, TT असेल तरच T, TT असेल तरच T, अदरवाईज फॉल्स. हा कॉलम तयार केला. आता Q अँड निगेशन P, Q अँड निगेशन P हा कॉलम तयार करू. Qचा कॉलम म्हणजे हा कॉलम, त्याचं ॲड घ्यायचं आहे आपल्याला निगेशन P बरोबर. निगेशन P हा कॉलम ॲड घ्यायचं आहे आपल्याला. ॲडसाठी TT असेल तरच T. TT आहे का? आहे. TT असेल तरच T, अदरवाईज फॉल्स. हा कॉलम आहे, हा पण कॉलम आहे, दोघांचा ऑर घेऊ आपण. म्हणजे या दोन कॉलमचं ऑर. P अँड निगेशन Q हा कॉलम, त्याचं ऑर घ्यायचं आहे आपल्याला. Q अँड निगेशन P या कॉलम बरोबर, म्हणजे आपली RHS होईल. ही आहे RHS. या दोन कॉलमचा ऑर घ्यायचा आपल्याला. FF असेल तरच F. ऑरचा नियम काय आहे? FF असेल तरच F. आणि अँडचा नियम TT असेल तरच T. FF आहे तरच F. FF असेल तरच F. FF आहे तरच F, अदरवाईज ट्रू. LHS या रीडिंग आहेत, RHS या रीडिंग आहेत. दोन्ही इक्वल आहेत का? FF TT काहीतरी चुकलेलं आहे. सॉरी, प्रॉब्लेम चुकीचा आहे. पहा येथे डबल इम्प्लिकेशन आहे, देन नाही आहे, डबल इम्प्लिकेशन आहे. म्हणजे येथे डबल इम्प्लिकेशन होईल. हे डबल इम्प्लिकेशन असल्यामुळे पहा प्रॉब्लेममध्ये देन नाही आहे, डबल इम्प्लिकेशन आहे. त्यामुळे काय होईल? TT असेल तरी T होईल, TT असेल तरच T होईल, किंवा FF असेल तरी पण T होईल, FF असेल तरी पण T होईल. येथे नाही आहे TT FF, त्यामुळे हे फॉल्स होईल. येथे नाही आहे, त्यामुळे हे पण फॉल्स होईल. सेम व्हॅल्यू असेल तर T, सेम व्हॅल्यू आहे T, बरोबर आहे. त्यामुळे निगेशनच्या व्हॅल्यू चेंज होतील. Tचं F झालं, Fचं T होईल, Fचं T होईल. येथे Tचं F, बरोबर आहे. पहा आता LHS आणि RHS, FF TT TT FF इक्वल आहेत, बरोबर आहे. प्रॉब्लेम आपण चुकीचा लिहिला होता. येथे देण्याऐवजी डबल इम्प्लिकेशन पाहिजे, म्हणजे बरोबर आहे. फ्रॉम
नंबरिंग करू कॉलमला 4 5 6 7 8 9 फ्रॉम 6 and 9 फ्रॉम कॉलम 6 and 9 6 and 9 LHS इक्वल टू RHS. म्हणजेच काय दिलेला प्रॉब्लेम P डबल इम्प्लिकेशन आहे पा Q बरोबर. हेन्स प्रूव्ड. समजले मित्रांनो. धन्यवाद. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.